श्री कोळवकर, शिर्डीवरने आलेले अल्पसंख्याक समाजाचे अध्यक्ष आरपीआयचे विजय वागचोरे, संगारे आणि सगळे कार्यकर्ते, आज अकोला नगर पंचायतीची निवडणूक लागलेली आहे आणि ही पहिली सभा आहे. आपला सगळ्यांचा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे. मी तब्येतीनं थोडा आजारी आहे. तर सुधाकर देशमुखाच्या गावाला एक पुढारी आले आणि पुढारी म्हणाले की तुमच्या पुढाऱ्याला मेंदूत गोळ्या झाल्यात, त्यांना बोलता येत नाही. आता आजार प्रत्येकाला वयामानावर होतो, मला झालाय. परमेश्वराची कृपा असेल त्यापर्यंत जगेल, परमेश्वराचा आशीर्वाद आहे आणि आपल्या लोकांचा अकोला तालुक्याचा उदंड आशीर्वाद आहे. त्याच्यामुळं निवडणुकीचा निकाल लागल्याशिवाय नको. आणि मग मला सुधाकरला सांगितलं, अरे वाघ म्हातारा झाला तो गवत खातो का? त्याचं खाणं सोडणार नाही. तर मी म्हातारा झालो तर तुमचा पराभव केल्याशिवाय सोडणार नाही याला. आणि ही निवडणूक अकोला तालुका ज्यानं आयुष्य घडवला, आयुष्य अनेक कामं केली, ते तालुका कसं विसरणार? हे पुण्यवान तालुका आहे आपला. हे पुण्यवान तालुका मी मागच्या महिन्यात छत्रपती संभाजीराजे आले होते आणि ते पट्टा किल्ल्यावर जायला निघाले. वैभव आजारी होता म्हणून दवाखान्यात होतो. मी सकाळी संभाजीराजेंना भेटायला गेलो. राजे म्हणले, अरे साहेब इतक्या वयात कशाला आला? मीच म्हणलो की तुमच्या पूर्वजांना अकोला तालुक्यात येऊन 342 वर्ष झाली आणि त्याचे 13व्या पिढीचे साक्षीदार म्हणून माझ्या तालुक्यात येणार. छत्रपतीच्या स्वागतासाठी हा मावळा हजर आहे. छत्रपतींनी जवळ घेतलं आणि गडावर जाऊन आले. दुसऱ्या दिवशी सकाळी छत्रपतींचा फोन आला, पिचड साहेब इतका गोड सुंदर केला की मी पूर्वीच यायला पाहिजे होतो, उशीर आलो, माफ करा, परत विश्रामगड येईल. असा हा तालुका आहे. हा तालुका सगळ्यात विकासाचा कार्यक्रम घेऊन घडवलेला आहे. आज नगर परिषदेचे काय काम आपले, विकासाचा कार्यक्रम आपला सगळा आहे. हा कार्यक्रम पूर्ण करण्याचा काम आहे. मी अकोल्यासाठी आणि 32 गाव करण्याची योजना आणली. पूर्ण काम झालंय. तर इंदूर जवळचा पाईप
तो गाडून झालाय आणि रिवाइज इस्टिमेट करायचं शिल्लक राहिले. 2 वर्षात आमदाराला जमलं नाही. कोणत्या तोंडानं पाणी मागणार, मत मागणार आणि कोट्यवधीच्या गप्पा करायचा. आणि संगमनेरला पाईपलाईन गेली तर वेवडचे नायकवाडी या पोरांनी संगमनेरचं पाणी बाळासाहेबांची परवानगी काढून घेतलं म्हणून आपल्याला पाणी मिळते. आपल्याला हक्काचं पाणी मिळवणार कार्यकर्ते पाठवायचे. ही माझी टीम बसली ना 12 लोकांची. हे 12 लोकांचं हक्के काम करून घेण्याची हिंमत आहे. ते आपल्याला करायचं. आणि अकोल्यात विकासाचं काम काही झालं नाही असं सांगतात. आणि निळवंडे धरण झालं, अनेक धरणं झाली आणि काम केलं. निळवंड्याला 2 कॅनल काढले, उजवेकडचं ना डावेकडचं. मोर्चा घेऊन गेले तर ना सगळे पक्ष गावात गोळा केले. 1 महिन्यात पाईप काढून घेतो आणि पाणी देतो. किती महिने झाले, किती महिने झाले. 2 पाणी एवढं देता येत नाही. खोटं बोलण्याचं काम करत. मी इंजिनियरला फोन केला. 5 वर्षात पिंपरकण्याचं पूल होणार नाही मला सांगितलं. मी केळंगण आणि माळेगावच्या लिफ्टला फोन केला, म्हणलं 5 वर्षात होत नाही. हा ही कामं करण्याची पद्धत आहे. आणि हळदीचं काम आणलं पाईपचं, ते उच्चस्तरीय कालवायचं. ते 1-1.5 वर्षात होणार नाही. काय आमदार तुला काय कामं करायची असते ही आपल्याला काम दिलं नाही. मी एवढं 40 वर्षात काम केलं. तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की त्याची बनवती करणार. मी वाईट काम केलं कोणाचं नाही. कोणाचं धान्य चोरलं मधुकर पिक्चरचं काळात नाही. आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं घडलं. आणि हे करतो. आणि आमच्याकडं राजूरला सध्या घरी बसतो आहे. कार्यकर्ते असंख्य येतात रोज. आता एक नवीन उद्योग आमच्याकडे सुरू झालाय, बिरसा ब्रिगेड. तर बिरसा ब्रिगेडचं काय काम, रावण आमचा देवी, राम आमचा देव नाही. गणपतीचा पूजा करू नका, पंढरपूरच्या वारेला जाऊ नका, त्र्यंबकच्या वारेला जाऊ नका, हनुमानाची मूर्ती विसर्जित करा. मी म्हणला हनुमान तुमचं काय पाप केलं रे? कोणच्या घरकुलाचं 2 पैसे खाल्लेत का हनुमानानं? त्याचं विसर्जन करायला निघालं. आणि असा अपराचार झाले. आणि परवा मी पाहिलं फोनवर की आदिवासीच्या दुकानात आदिवासीनं माल घ्यावा. मग किराणाचं दुकान असेल, कपड्याचं दुकान असेल. हा काय जातीवाद अकोला तालुक्यात मी कधी केला नाही. आज सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन ह्या बिरसा ब्रिगेड
नाव धुमाकूळ घातलाय आणि हे चुकीचं आहे. आणि हे बिरसा ब्रिगेडनं कार्यक्रम केला वासाळेला कार्यक्रम केला आणि तिथं लोकांनी खंडणी वसूल करायचं काम केलं. त्या आग्रे समाजाच्या लोकांनी म्हणले 1,20,00,000 रुपये घ्यायचे, बोलवलं आणि जे बनवले लोकांनी त्या आणि त्यांचे व्हिडिओ काढून पोलीस स्टेशनला दिले. अट्रॉसिटीचे केस आदिवासी वर्ग मारलं म्हणून करा केलेलं. त्या आग्रे समाजाने व्हिडिओ दाखवला, खंडणीचे केस पूर्ण करा. आणि अकोल्याचा आमदार फोन करतो अट्रॉसिटीचा केस करा, खंडणी चोरदारावर मी पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलीस स्टेशनने ही माहिती सांगितली. आणि हे चुकीचं राजकारण. वासाळेला काय भाषण केली. राघोजी भांगरेचं कार्यक्रम होता. राघोजी भांगरे कोणी शोधला? मी डॉक्टर गोविंद गारे. इतिहास शोधला. ठाण्याच्या जेलमध्ये फाशी दिलं. त्या कार्यक्रमाला आज 92 सालापासून सुरू केला. आज परत राघोजी भांगरेचं स्मारक झालं. आनंद वाटला राघोजी आणि वैभवरावनं नदी कार्यक्रम घेतला. भंडारदऱ्याचं नाव राघोजी भांगरे धरण ठेवा. जसं बाबोगेनच आंबेगाव तालुक्यातल्या धरणाला ठेवलं तसं राघोजी भांगरेचं नाव ठेवा. मला वाटलं शरद पवार साहेब आले, त्यांच्या सभेत मागणी होईल. एक आमदार बोलला नाही. शिंदेला शरद पवार आले, एक बोललं नाही. पण एका पत्रकार मित्राचा मला फोन आला की साहेब चुकीचं काम करून राहिले. म्हणलं काय? राघोजी भांगरेचं नाव धरणाला कशाला देतात? मी बदललं काय? 75 वर्ष होऊन गेली आणि स्वातंत्र्य मिळालं. नंतर विटीचं व्हिक्टोरिया स्टेशनचं नाव बदललं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं. आज तिथं व्हिक्टोरिया राणीचं नाव देतो. हा विल्सन डॅम कोणाचा? विल्सन डॅम कोण होता? विल्सन इंजिनियर होता. मला राग आला. मी म्हणलं विल्सन तुझा बापू होता का रे? राघोजी आमचा बाप आहे. राघोजी आमचा बाप आहे म्हणून राघोजीनं फाशी गेला. अकोले तालुक्याचं आणि महाराष्ट्राचं नाव ठेवलं म्हणून राघोजीचं नाव दिलंच पाहिजे. या धर्माला आमचा उद्या 18 तारखेला मला विखे पाटलांचा फोन आला. अमित शहा येणार आहेत. मी जाणार आहे लोणीला. माझं काय मोठं काम नाही, छोटं काम आहे. अमित शहाला पत्र देणार आहे की भारतासाठी स्वातंत्र्यासाठी जे लढले त्यांचं स्मारक उत्तम व्हावं आणि या देशाचा गौरव व्हावा आणि ब्रिटिशांचं नाव पुसून टाकावं म्हणून विल्सन डॅमचं नाव पुसून टाकून राघोजी भांगरेचं नाव द्या. पत्र अमित शहा साहेबांना देणार आहे. आणि गृहमंत्री सहकार मंत्री आहेत त्याने आणि आपल्याला सगळ्यात मला काल परवा वाचलं की
40 वर्षात काही नाही, म्हणजे धरण पेपर धोरणपणे बांधले. आणि मी अकोला तालुक्याच्या लहान लहान मुलांना विचारलं तर अकोला तालुका कसा होता पूर्वी. मी शाळा कॉलेज सोडून आलो, डांबरी सडक अकोल्यापर्यंत होती, लाईट अकोल्यापर्यंत होती. आता सगळ्या तालुक्यात रस्ते डांबरीकरण केलं आणि विकास झाला. एक तरी बांधणारा बांधला का. लिंगदेव आणि लई याचे छोटे छोटे मुळेवर बंधारे बांधायचे. प्रवरेला आपण छोटे छोटे बंधाऱ्याचं मंजूर करून आणलंय केंद्राचं. एक तरी बांधारा बांधला बाबा. बाकीचं कोणी केलं हे सांगू नको. हे सांगायला तुझा बाप मला साक्षीदार होता, त्यानं तू सांगेल ना कोणी बाप विचारलं तर. आणि हे अजून पाहिलं अकोला तालुक्याला 5 वर्षांना आमदार बदलणार, महाराष्ट्रात बदलणार, जिल्ह्यात बदलणार. निवडणुका लोकशाही थांबत नाही, परंतु मधुकर पिचडनं ज्या रेल्वेची पुन्हा नाशिक मागणी होती ती मधुकर पिचडनं देवठाण परत आणली. या चुकीच्या सरकारनं कमिटी केली आणि रेल्वे 6 मार्ग नाशिकला नेली. आमदार येतात, रेल्वे बदलता येणार नाही आणि रेल्वे ज्यांना आणू शकले नाही. आखलेला रेल्वेचा अकोल्याचा विकास काय करणार. आणि अशा कार्यक्रम केला आणि असा कार्यक्रम केला. आता अकोल्यासाठी कोरोनाचं संकट आलं, सगळ्यांनी कोरोनाचं संकट लावलं. या देशात पंतप्रधान मोदींनीच जर काय केलं असेल, देश वाचवण्याचं काम केलं. लसीचा शोध सगळ्या तंत्रज्ञांना बोलवून लसीच्या शोधाला महत्व दिलं. 18-12 वर्षात लस शोध लागत नाही, ते 8-9 महिन्यात लस सोडली आणि लस फुकट दिली लोकांना. आज 100 कोटीच्या वर लोकांना लस देऊन झाली देशात. हे किती माणसं वाचवली, हे उपकार आपण कधी विसरू शकत नाही. आणि हे म्हणून आपल्याला सगळ्यांना विचार करायला मोदी साहेब कळला धर्मात विचार करत नाही. सबका साथ सबका विकास म्हणून घरकुलं देण्यात जात पाहिली नाही. गरिबाला तांदूळ धान्य मोफत वाटण्यात जात पाहिली नाही. पाण्या देण्यात जात पाहिली नाही. सगळ्या विकासाच्या कामात कोणाला शेतकऱ्याला 2000 रुपये टाकताना शेतकऱ्याची जात विचारली नाही. सबका साथ सबका विकास आणि सर्वांना घेऊन बरोबर जाणारा हा पक्ष आहे. आणि याच्यात आपला
म्हणून आपल्याला विकासाचं काम करा आणि टोळ्याचं राजकारण करू नका. परवा एक पुस्तक प्रसिद्ध झालं, रमेश ढोवळनं उल्लेख केला. रमेश ढोवळनं उल्लेख केला की पुस्तकात घराणेशाहीचा उल्लेख आहे. आगस्ती कारखाना मी काढला. माझ्या घराण्यात माझा बाप मास्तर होता. त्याने उल्लेख केलं नाही घाल. मला अकोला तालुक्यानं आमदार केला. अकोला तालुक्याला मागणी केली म्हणून साखर कारखाना काढला. माझ्या घराण्यात पूर्वी होऊन गेला नाही. सीताराम गायकर व्हाईस चेअरमन आहे, त्याच्याही घराण्यात कोणी घराणेशाही झाली नाही. तर घराणेशाहीचा उल्लेख केला. ज्याचा आजोबा आमदार होता, ज्याचा बाप आमदार होता, ज्याला मी सभापती केलं, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केलं, त्याच्या बायकोला पंचायत समितीचं जिल्हा परिषदेचं सदस्य केलं, त्याच्या पोराला बँकेचे डायरेक्टर केलं, त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सावंत साहेबांच्या अध्यक्ष घराण्याचा सगळ्या मोठा. एवढं चुकीचं राजकारण कसं सहन करणार. आणि असं आता म्हणून सगळ्या विकासाच्या कामाला आपण मदत करा. सर्व उमेदवारांना प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन विकासाचं काम झालेलं जे आहे ते काम, या जनतेचं मी आभारी आहे की जनतेनं मला निवडून दिलं नसतं अकोला तालुक्याचा विकास तुम्हाला दिसला नसता. तसं हे आमच्या उमेदवाराला सगळ्यांना निवडून द्या आणि अकोला शहराचा विकास. पुस्तकात घराणेशाहीचा उल्लेख आहे. आगस्ती कारखाना मी काढला. माझ्या घराण्यात माझा बाप मास्तर होता. त्याने उल्लेख केलं नाही घाल. मला अकोला तालुक्यानं आमदार केला. अकोला तालुक्याला मागणी केली म्हणून साखर कारखाना काढला. माझ्या घराण्यात पूर्वी होऊन गेला नाही. सीताराम गायकर व्हाईस चेअरमन आहे, त्याच्याही घराण्यात कोणी घराणेशाही झाली नाही. तर घराणेशाहीचा उल्लेख केला. ज्याचा आजोबा आमदार होता, ज्याचा बाप आमदार होता, ज्याला मी सभापती केलं, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केलं, त्याच्या बायकोला पंचायत समितीचं जिल्हा परिषदेचं सदस्य केलं, त्याच्या पोराला बँकेचे डायरेक्टर केलं, त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सावंत साहेबांच्या अध्यक्ष घराण्याचा सगळ्या मोठा. एवढं चुकीचं राजकारण कसं सहन करणार. आणि असं आता म्हणून सगळ्या विकासाच्या कामाला आपण मदत करा. सर्व उमेदवारांना प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन विकासाचं काम झालेलं जे आहे ते काम, या जनतेचं मी आभारी आहे की जनतेनं मला निवडून दिलं नसतं अकोला तालुक्याचा विकास तुम्हाला दिसला नसता. तसं हे आमच्या उमेदवाराला सगळ्यांना निवडून द्या आणि अकोला शहराचा विकास. प्रतिनिधी सोनाली दातखेडे, राजयोग न्यूज, अकोले.